सोडून गेली। काय दोष होता तिचा? सगळे विधात्याचे खेळ असतात हे। कुणाच्या प्रारब्धात काय आहे काही सांगता येत नाही। तो एखाद्याला भरपूर सुख देतो आणि एखाद्याला एवढं दुःख देतो की तो माणूस त्या दुःखाच्या डोंगराखाली पार पिचून जातो। प्रतीकचा फोन आला होता। आता कशाला केला होता त्यांनी फोन? भेटायचंय म्हणत होता। तू काय म्हणाली? भेटायचं असेल तर इकडे घरी ये। गेट रेडी फॉर आवर न्यू अल्बम। तुझा गळा गाण्यासाठी लवकरात लवकर तयार हवाय मला। तुम्ही विचारलं नाही का पोलिसांना काय झालंय ते नेमकं? तुम्ही विचारपूस करायला आलात की काही इन्फॉर्मेशन काढायला आलात? साधेपणाचा आव वगैरे काय बोलताय तुम्ही? मला खरंच नाही काही कळलं। ज्यांच्या घरात चलाख माणसं राहतात ना त्यांनी इतकं साधं भोळं असून चालत नाही। प्रतीकचा फोन? तो येणार आहे सगळ्यांना भेटायला उद्या, तेव्हा तू इथे असलीस तर बरं होईल ग। प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर बरं आहे ना? ठीक आहे, येईन मी उद्या। माधुरी, उद्या मी तळाशीकरांची मीटिंग ठेवली आहे। त्यांनी नवीन फ्लॅट घेतला म्हणे, म्हणजे उद्या येणार आहेत ते तुला भेटायला। मम्माचा फोन आलेला, उद्या प्रतीक येणार आहे घरी प्रियाला भेटायला। अच्छा? मम्मा म्हणाली घरी ये। मला काय वाटतंय अभि, तू सुद्धा माझ्या बरोबर यावंस। अगं मी कशाला, म्हणजे तुझे पप्पा आहेत ना। पप्पा आहेतच रे, पण मला एक कळत नाहीये, हा प्रतीक घरी काय येणार आहे? त्याच्या डोक्यात नक्की काय विचार आहे? प्रियाचं काय म्हणणं आहे? नाही रे, माझं बोलणंच झालं नाही प्रिया बरोबर, त्यामुळे काही कळलं नाही। पण उद्याच्या मीटिंगचं काय करायचं? नाही प्लीज, तू उद्याची मीटिंग कॅन्सल कर। आपल्याला घरी जाणं जास्त महत्वाचं वाटतं मला। ठीक आहे, आपण उद्या बघूया। झोप येते मला, झोपूया चला। नमस्कार सर। अरे या या कदम, मी तुमचीच वाट बघत होतो। या ना, बसा बसा। नाही हरकत नाही, ठीक आहे सर। सर घरी बोलावलं? हां, ॲक्च्युली मी आज ऑफिसला येणार नव्हतो आणि ह्या काही महत्त्वाच्या फाईल्स साईन करून तुम्हाला द्यायच्या होत्या म्हणून तुम्हाला घरी बोलावलं। सर तुमची तब्येत तर ठीक आहे ना? एकदम फर्स्ट क्लास। मला काय झालंय? नाही, माझं काही पर्सनल काम आहे म्हणून मी आज ऑफिसला येणार नाही। सर ते सुधाकर पंडितांच्या केसचं काय झालं? सर त्यांची निर्दोष सुटका झाली ना त्या केसमधून। हो,
दैव कृपेने त्यांची निर्दोष मुक्तता झाली त्या केसमधून. सर मग त्यांची पुन्हा ड्युटी जॉईन करायचं काही लेटर वगैरे काढायचं आहे का? हो अर्थातच लेटर तर काढावंच लागेल, पण आज नको. मी उद्या ऑफिसला येतो, बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग बोलवतो आणि मग तुम्हाला कळवतो. सर फार चांगले गृहस्थ आहेत सुधाकर पंडित, पण कसे काय या जाळ्यात अडकले कोणास ठाऊक. त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे ना केसमधून. कसं आहे कदम, अहो चांगल्या माणसाच्या बाबतीत नेहमी चांगलंच घडतं. माणसाने फक्त चांगलं कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा अजिबात करायची नाही. ते नेहमी चांगलंच मिळणार. खरंय सर. बरं, या काही महत्वाच्या फाईल्स आहेत, मी सही केलेली आहे, त्या ऑफिसला नेऊन द्या. उद्या आपण भेटूया. बरं मग मी निघू सर? हो थांबा, असं काय जातं, चहा कॉफी काहीतरी घेऊन जा, बसा. नको, नो थँक्स सर, मी निघतो. बरं बरं ठीक आहे. हॅलो हॅलो, इन्स्पेक्टर भोसले. बोला प्राची मॅडम, आज कशी काय आठवण काढली या गरीबाची? तसंच महत्वाचं मॅटर आहे, तुम्ही मला येऊन भेटा. हो, त्या राहुल बद्दल काही तुम्हाला? तुम्ही मला भेटा, मग काय ते सांगते. बरं उद्या भेटूया. उद्या नाही, आज आणि आत्ता. आत्ता भेटायचंय मला तुम्हाला. हो मॅडम, मी काय तुमच्यासाठीच ड्युटीवर येतो की काय? ते काही असू दे, तुम्ही मला आत्ताच्या आत्ता भेटा, कळलं? ठीक आहे, येतो मी. ओके. आईला हिला काय झटके येतात की काय मध्ये मध्ये? प्रतीक, सांग काय म्हणणं आहे तुझं? पप्पा, मला प्रियाची माफी मागायची. पण प्रियाने तुझ्याबद्दल जे सांगितले ते... पप्पा मला त्या सगळ्या गोष्टींबद्दल तिची माफी मागायची. प्रिया, पप्पा, आपल्या घाणेरड्या विचाराच्या माणसाला मी माफ करावं असं वाटतं तुम्हाला? लहान बहिणीशी लग्न करून तिच्या मोठ्या बहिणीवर नजर ठेवणाऱ्या माणसाला कसं माफ करू मी? प्रिया मी खरंच चुकलोय, मला माहिती आहे. हे बघ, आपल्या लग्नाआधी मी माधुरीशी लग्न करण्याचा चंग बांधला होता, पण आपलं लग्न झाल्यानंतर मी तिच्याकडे कधीही त्या नजरेनं पाहिलेलं नाही. खोटं, ताप खोटं. किती खोटं बोलणार आहेस प्रतीक? पप्पा,
लग्नानंतर ही माधुरीताईबद्दल प्रिया, शांत. नम्रता, प्रियाला घेऊन आज जा. पप्पा, मी माधुरीविषयी कधीही प्रियाला असं काही बोललेलो नाही. खरंच खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. विश्वास कोणावर ठेवायचा हेच कळत नाहीये. प्रतीक, कसं असतं ना की प्रत्येक बापाला वाटत असतं की आपल्या मुलीचा संसार सुखी व्हावा. तसं असेल तर मी तिला समजावण्याचा प्रयत्न करीन. प्लीज बाबा. प्रतीक, लग्नाआधी तू कधीच सांगितलं नाहीस. कशाबद्दल? हेच, तुला माझ्याशी लग्न करायचं होतं ते. तुझ्या डोक्यात असं काही चाललंय हे आधीच माहिती असतं तर. माधुरी, हे बघ प्रतीक, तू जे काही केलंयस त्याला कोणीही सहसा माफ करणार नाही. आणि जे घडलंय त्याबद्दल अवी, अरे तू इतक्या शांतपणे कसा रिॲक्ट होऊ शकतोस? तुझ्या बायकोबद्दल, माझ्याबद्दल तो बोलतोय आणि माधुरी, मी बोलतोय ना त्याच्याशी. हे बघ प्रतीक, इथे आता कोणीही समजावण्याच्या मनस्थितीत नाहीये. तू आता जा. या विषयावर आपण पुन्हा केव्हा तरी बोलू. पप्पा, पण प्रियाला. हे बघ प्लीज तू जा. आपण बोलू कधीतरी पुन्हा. बरं, मी तुम्हाला नंतर करतो फोन. ओके, ठेवा. या या, बसा. बरं, समीर आला का? नाही अजून. बरं झालं बाई, तो सुधाकर पंडितांच्या घरी यायला तयार झाला. ते म्हणजे समीर त्यांच्या घरी यायला तयार झाला नसता की काय? अहो तसं नाही हो, त्या दिवशी वेळ काढतो असं म्हणाला होता ना, म्हणून म्हटलं. हा. आणि समजा त्या दिवशी खरंच त्याचं काही महत्वाचं काम निघालं तर? अगं काय वेडी बेडी आहेस का तू? असं कसं म्हणेल तो? एकतर मागच्या वेळेसही आपल्याला त्यांच्याकडे जाता आलं नव्हतं, त्यामुळे ह्या वेळेस त्याचं कितीही महत्वाचं काम असलं तरी आपण त्याला त्याच्या घरी घेऊन जायचं म्हणजे जायचं. कळलं? बरं. आता बघूया त्या पंडितांच्या घरी गेल्यावर काय होतंय ते. म्हणजे काय? तसं काही सिरियस नाहीये. म्हणजे त्यांच्या घरी गेल्यावर आपली त्यांच्याशी काय चर्चा होतीये? आपल्या समीरला त्यांची मुलगी पसंत आहे की नाही, किंवा त्यांच्या मुलीला म्हणजे ज्योतीला आपला समीर कसा काय वाटेल वगैरे गोष्टी. समीर कसा वाटेल म्हणजे काय? समीर मध्ये असं काय कमी आहे की कोणी त्याला नापसंत करावं? जगातल्या सगळ्या आयांना आपला मुलगा म्हणजे सोन्यासारखा वाटतो, आणि बाकीच्यांची मुलं म्हणजे लोखंड, तांब, पितळ वगैरे. हो ना? म्हणजे काय? आहेच माझा समीर तसा सोन्यासारखा. हो ग बाई, तुझा समीर सोन्यासारखा आहे. तू जिंकलीस, मी हरलो. आता एक कप गरमागरम चहा मिळेल? मिळेल, हो मिळेल.
मला जिंकवलात ना, मग आता चहा द्यावाच लागेल तुम्हाला, नाही का? आणतेच. बर. काय प्राची मॅडम, नाही एवढ्या घाईने बोलवलं मला? गडबडच झाली. माहिती आहे मला. माहितीये? हो हो, तुम्ही असणार म्हणजे गडबड होणारच. भोसले, विनोद नको. ठीक आहे, बोला. काय गडबड काय केली? मी आणि कुणाल फोनवर बोलत होतो. माझी मैत्रीण जान्हवी, तिची मुलगी जागृती, ती त्यावेळी माझ्या घरी आली. तिने आमचं सगळं फोनवरचं बोलणं ऐकलंय. बरं, मग काय, तिला असंच सोडून देणं फार धोक्याचं होतं. म्हणून मी तिला खपवलं. म्हणजे तिला बाजारात विकून आलात की काय तुम्ही? खपवलं म्हणजे मी तिला मारलं. काय? हो, पण का? हो, पण काय करणार मी? खर तर तिला जीवे मारायचं नव्हतं मला, पण तिच्याशी झालेल्या झटापटीत सगळं ऐकलं. प्राची मावशी, किती दुष्ट आहात तुम्ही. तुम्ही खून केलाय राहुल देशपांडेचा खून. थोड्याशा पैशांसाठी असं करताना लाज नाही वाटली तुला? पैसे मिळवण्यासाठी काही करायला मला लाज वाटत नाही, कळलं? आणि आता हे सगळं तू जाऊन तुझ्या मम्मी पप्पांना सांगणार असशील? हो, सांगणार, सगळ्यांना सांगणार. हो, चुकून ती मेली कधी घडलंय सगळं? 4 दिवसांपूर्वी. म्हणजे गोरेगाव पोलिसांना जी लहान मुलीची डेड बॉडी सापडली ती 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 दिवाकर गाडगेळची मुलगी जागृती होती? हो. हो माय गॉड. आणि आता सगळ्यांचा संशय माझ्यावर आहे. तुम्हाला या 12 भानगडी कोणी करायला सांगितल्यात? आता या प्रकरणातून तुम्ही मला बाहेर काढा. बाहेर काढा? अहो मॅडम, काय बाहेर काढा? नाही, भानगडी तुम्ही करायच्या आणि निस्तारायचा आम्ही. बरं आहे तुमचं. अहो, निस्तरताय तुम्ही, पण पैसे मी मोजते हे लक्षात ठेवा. नको, नकोय तुमचे पैसे. ठेवा तुमच्याकडे. आणि काय हो, पैसे देताय, मेहरबानी करत नाहीये. तुमच्या घरचा रामागडी नाहीये मी, कळलं? भोसले, जर का तुम्ही मला या केसमधून बाहेर काढलं नाही ना, तर मी तुम्हाला या केसमध्ये अडकवेन, लक्षात ठेवा. आता माझा या खुनाशी आणि या केसशी काय संबंध? या केसशी नसेल, पण आधीच्या केसशी होता ना. म्हणजे म्हणजे काय? आता काय आणखी खुलासा करून सांगू? तुम्ही काय धमकी देता की काय मला? हवं तर धमकीच समजा, पण आता माझ्या तावडीतून सुटणं एवढं सोपं नाहीये. भोसले, चला तर कामाला लागा. हो बघ, ते मुलाकडचे पाहुणे येणार आहेत म्हटल्यावर बाप नको सरबराई करायला.
म्हणजे तोच तर गोंधळ आहे. भाऊजी मी काय म्हणते, हा. तुम्हाला वेळ मिळेल का हो रविवारी यायला? तू माझ्याशी खोटं बोलू शकत नाहीस. ताई, त्यानं किती क्षमायाचना केल्या ना तरी मी त्याच्याकडे परत जाणार नाहीये. समीर मागच्या वेळेला तुला बघून गेला की नाही, त्याला तू पसंत पडली असेल, त्यांनी घरी तसं सांगितलं असेल म्हणून पणशीकर साहेब आता येणार असतील बोलणी करायला. बालवयाची